हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत। रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत। किचन टिप्स नंबर 1, इडलीचे पीठ चुकून पातळ झाल्यास आपल्याला काय करावे हा मोठा प्रश्न असतो। तेव्हा जाड पोहे, डाळ आणि रवा मिक्सरमधून बारीक करावा व मिसळावा। इडल्या नेहमीप्रमाणे छान व जाळीदार होतील। किचन टिप्स क्रमांक 2, शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी। किचन टिप्स क्रमांक 3, तळणीचे तेल जळून खराब होऊ नये म्हणून तळताना तेलात थोडेसे मीठ घालावे। किचन टिप्स क्रमांक 4, बटाटे जास्त उकडले गेले असतील तर व नरम झाले असतील तर त्यांना 10 ते 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, ते कडक होतील। किचन टिप्स क्रमांक 5, गुलाबजाम चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। किचन टिप्स क्रमांक 6, ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखे वाटते, तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी, नंतर कढी करावी। असे केल्यास कढी फाटत नाही। पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा। किचन टिप्स क्रमांक 7, कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात, नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पण थोडा वेळ गॅसवरून उतरून तेल थोडे गार होऊ द्यायचे। किचन टिप्स क्रमांक 8, गुलाबजाम तयार करण्यापूर्वी माव्यात किंवा तयार पिठात थोडेसे साजूक तूप घाला, ज्यामुळे पीठ मळताना ते मऊसर होईल। तसंच शक्य होईल तितकं हे पीठ मळून घ्या। जितकं जास्त पीठ मळलं जाईल तितके गुलाबजाम मऊ होतील। किचन टिप्स क्रमांक 9, मीठ ओलसर असेल तर गरम कढईत ओलसर मीठ घालून मंद गॅसवर 5 मिनिटे ते मीठ भाजून घ्यायचं। असं केल्यामुळे मीठ कोरडं होतं आणि पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण बरोबर होते। किचन टिप्स क्रमांक 10, भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर घाला। किचन टिप्स क्रमांक 11, पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा। किचन टिप्स क्रमांक 12, तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका, यासाठी टिश्यू पेपर वापरा। किचन टिप्स क्रमांक 13, भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला किती छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात। किचन टिप्स क्रमांक 14, लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होते। किचन टिप्स क्रमांक 15, सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील। किचन टिप्स क्रमांक 16, पावसाळ्यात फरशी पुसताना त्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकावे, यामुळे डास, मच्छर, माशा येणार नाहीत। आणि घरात जर लहान मुलं असतील तर मात्र आवर्जून डेटॉलच्या पाण्याने वापर करा। अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। या किचन टिप्स आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।